वेलिंगकर सर यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत। ते काय बोलले या निवडणुकी प्रक्रियेबाबत, या निवडणुकीवरती त्यांनी कशा पद्धतीने निरीक्षण केलेलं आहे, त्यांचं मत काय आहे ते आपण जाणून घेऊया। थेट वेलिंगकर सरांकडे। आज पणजे महापालिके खातीर निवडणूक जी जाली तातूंत पयलें मतदान करून हांव भायर सरलां। मतदानाचो हक्क मेळ्ळ्या नंतर प्रत्येक निवडणुकीक ती महापालिकेची आसूं किंवा विधानसभेची आसूं लोकसभेची आसूं हांव सगळ्यान पयलीं मतदान म्हज्या मतदान केंद्राचेर करीत आयलां। देखून अशें दिसता की वेलिंगकर सरांकडे आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे ते ऐकणार आहोत। पण तत्पूर्वी पणजी महानगरपालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे। सुरुवातीला भाजप विरुद्ध भाजप अशी ही लढत होत आहे असं चित्र निर्माण झालं होतं। त्यानंतर कुठेतरी बंडखोरांची मनधरणी करण्यात आली आणि असं असलं तरी बाबूश विरुद्ध भाजपचे काही दुखावलेले जे नगरसेवक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक लढाई होत आहे असंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। पणजी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल नेमका कुठे असणार आहे हे आम्हाला लवकरच कळणार आहे। पुन्हा एकदा आपण वेलिंगकर सरांकडे जाऊया, ऐकूया ते काय म्हणाले या निवडणूक प्रक्रियेबाबत। त्यांचं बारकाईने लक्ष आहे, त्यांनी काय काय निरीक्षण केलं आहे आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण जाणून घेऊया। सकाळी 8 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने मतदार मतदानाकरिता बाहेर पडत आहेत। ऐकूया वेलिंगकर सर काय म्हणाले। पणजी महानगरपालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 95 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। पणजी महानगरपालिकेच्या जास्त प्रभागात चुरशीची दुरंगी लढत होत आहे। महानगरपालिकेच्या 3 प्रभागात विद्यमान नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, तर महापौर, उपमहापौर आणि अनेक नगरसेवक सुद्धा पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत। वेलिंगकर सर काय म्हणतायत ते आपण ऐकूया। आज पणजे महापालिके खातीर निवडणूक जी जाली तातूंत पयलें मतदान करून हांव भायर सरलां। मतदानाचो हक्क मेळ्ळ्या नंतर प्रत्येक निवडणुकीक ती महापालिकेची आसूं किंवा विधानसभेची आसूं लोकसभेची आसूं हांव सगळ्यान पयलीं मतदान म्हज्या मतदान केंद्राचेर करीत आयलां। देखून अशें दिसता की राजकारण हो पयशे करपाचो धंदो जाला आनी ताज्या तरेतरेची आश्वासन दिवन वेगळ्या पॅनलांचेर कॅन्डिडेट्स उबे रावता। आतां अशी पाळी आयल्या, लोकांच्याय लक्षांत आयल्या कशी लुबाडणूक जाता ती, आनी ताज्या लोक जर शाणे जाल्ले आसत जाल्यार कदाचित ही महापालिकेची निवडणूक जी आसा ही एक स्पेशल निवडणूक ठरतली अशें म्हाका दिसता। ताजें कारण लोकांनी अशें ठरयलां की कॅन्डिडेट जो आसा तो कितलो बरो मनीस आसा, सज्जन मनीस आसा हें पळोवन ताका मतदान करप हें कॅन्डिडेट ठरयतले। पॅनल बिनल अशें पळोवन कॅन्डिडेट करतले अशें ना। अशें दिसतलें की काही पॅनलांचो पराभव जालो अशें गोंयच्या निवडणुकीन आमकां हें लक्षांत येतलें। तर हे होते वेलिंगकर सर। पणजी महानगरपालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे। भाजप विरुद्ध भाजप अशी ही लढाई दिसत आहे। बाबूश मोन्सेरातचे एक पॅनल आहे, तर काही बंडखोर नगरसेवकांचं हे एक पॅनल आहे। पाहावं लागणार आहे की पणजी महानगरपालिकेकडे कोणाचा कौल असणार आहे, मतदार कोणाला कौल देणार आहे।
पणजीबरोबरच पेडणे नगरपालिकेकरिता 37 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 4233 मतदारांकरिता 10 मतदान केंद्र असून या 10 मतदान केंद्रात मतदान होणार आहे. तर वाळपई नगरपालिकेकरिता 23 उमेदवार निवडणूक लढवत असून 6042 मतदारांकरिता 9 मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. तर डिचोली नगरपालिकेकरिता 68 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 12,969 मतदार 17 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पणजीतील जे उमेदवार आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण ऐकूया. जाऊया थेट पणजी वोटिंग बूथवरती आणि जे उमेदवार या निवडणुकीत उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे, त्यांनी काय काय अनुभवलं, काय त्यांना सांगायचं आहे ते आपण ऐकणार आहोत. कसो कितें आसा लोकांचो रिस्पॉन्स बरो आहा आमकां ऑलमोस्ट कॉन्फिडन्स आहा विनिंगा खातीर आनी ह्या एरियेचे लोक बी आमकां खूब सपोर्ट केलेलो, खूब सपोर्ट केलेलो आनी लोक अशें ओपनली दाखोवंक सोदिना की वोटींग कशें करतले. त्या खातीर सगळे सायलंट वोटर आहा ते सायलंटली वोटींग करून वयतले. चेंज घडपाची शक्यता आसा? ना, चेंज बी काय करपाची शक्यता काय ना. आनी ह्या एरियेन खंय खंय डेवलपमेंट कोणाची कामां उरलेली आहा ती आमी करून घेवपाची आमी पणजेकार ह्या पॅनलाचेर आमी करून घेवपाची ठरयलेली आहा. हय, म्हणजे आज पोलिंग डे आणि हय सो लोकांचो एक बरो प्रतिसाद आसा आनी पीपल आर कमींग. आतां वोटींग चालू जाल्लें आसा आनी पीपल हॅव शोन देअर इंट्रस्ट इन गेटींग द गूड पीपल इन दीस कावन्सील. लोक आतां सकाळी जितले भायर सरतात ते लोकांका म्हणल्यार अशें कितें दिसता उमेदीन भायर सरतात? हय, उमेदीन म्हणजे सॅटर्डे जाल्लो आसा सो आमचो एकूच की वोटींग जो रायट आसा ते सगळ्यांनी आपचो मारचो, आपलो रायट जो आसा रायट टू वोट तो मारून. सो दे पीपल आर कमींग आनी इन रिगार्ड्स वीथ सॅटर्डे जाल्ल्या खातीर सो दे कॅन बेगिनच्या बेगीन वोट मारता आनी देन दे कॅन बी फ्री. उमेदवारांच्या प्रतिक्रियेवरून कळतंय की उमेदवारांचा उत्साह सध्या तरी कायम आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तोपर्यंत हा उत्साह कायम राहतो की नाही ते पाहावं लागणार आहे. आत्ताच नुकतीच कुठेतरी सुरुवात झाली आहे. 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. केवळ अर्धा तास झालेला आहे आता मतदान सुरू होऊन. पाहूया संध्याकाळपर्यंत काय चित्र असेल. पुन्हा एकदा सांगेन की पणजी महानगरपालिकेच्या 30 प्रभागातून 95 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पणजी महानगरपालिकेच्या जास्त प्रभागात ही चुरशीची लढत होत आहे, दुरंगी लढत होत आहे आणि महानगरपालिकेच्या 3 प्रभागात विद्यमान नगरसेवक एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. महापौर, उपमहापौर आणि अनेक नगरसेवक पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. दक्षिण गोव्यातही पालिका निवडणुकीवरून राजकारण बरंच तापलं होतं. दक्षिण गोव्यातही अनेक ठिकाणी दुरंगी तर थेट लढत होत आहे. कुंकळी नगरपालिकेत एकूण 66 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर कुडचडे नगरपालिकेत 48 उमेदवार आणि काणकोण नगरपालिकेत 31 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचबरोबर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी 4 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आणि ग्रामपंचायतीच्या 18 प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी 49 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर जिल्हा पंचायत निवडणूक, पणजी महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत अशा सर्व निवडणुका एकत्रित घेतल्या जात आहेत. सकाळपासून जर चित्र आपण पाहिलं तर मतदारांची संख्या ही मोठी दिसून येत आहे. उत्साह जरा मतदारांचा दिसून आलेला आहे. 8 वाजल्यापासून हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वोटिंग बूथवरती
उपस्थित आहेत. त्याचबरोबर ती कोरोना किंवा कोविडची खबरदारी म्हणूनही सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आलेली आहे. आणि आपण जाणार आहोत थेट दक्षिणेत. आमचे पत्रकार उदय डेईकर या भागात आहेत. आपण त्यांच्याशी विचारूया की काय आमचे पत्रकार उदय डेईकर या भागात सकाळच्या आपण त्यांच्याशी विचारूया की काय अपडेट्स आहेत. उदय डेईकर, सकाळच्या कशे मतदान सुरू असा आणि लोकांचो उत्साह कसो असा? मॅडम, सकाळच्यान जे मतदान जे चालू आसा तें स्लो आसा, खूब स्लो आसा. काही बुथांचेर मतदान हें लेट जाल्लें आसा, 8, 8:30 जाल्लें आसा. हांगा जर पळयत रवींद्र भवनांत सामको सुखसुकाट आसा, कारण मतदान तितलें जालें ना आयज सकाळीं. कदाचित 11 नंतर हांगा मतदानाची लायन रावतली. तुमी हांगा पळयता, हांगा आमचें नांव एकला लिस्ट घेवन बसल्या. हांगा पळयलें सुद्दां जाल्यार हांगा कोण ना, सद्या रजिस्टर करपाक कोण ना. हांगा ते वाट पळयता मतदारांची, आनी मतदार कितें पत ह्या इलेक्शनाक हे करता. एक मजेशीर गजाल आसा, कुडचडे काकोडा नगरपालिकेक माजी नगराध्यक्ष आसा आनी रिजर्वेशन जाल्ले कारणान हांगा एक मोठो विशय निर्माण जाल्लो. कुडचडेचे आमदार तसे वीज मंत्री जे आसात ते डायरेक्टली ह्या इलेक्शनाक देंवले ना हें दिसून येयल्लें आसा. छुपा पाठिंबा कोणाक आसतलो ते वेगळी गजाल आसा, पूण तो डायरेक्टली हांगा कोणाकच सपोर्ट केला. जे येतले ते आपले अशी तेजी एक मत आसा. राजकीय पार्श्वभूमी तुम्ही सांगितली असा, पण त्या बाहेर तुम्ही म्हणता की अजूनपर्यंत मतदारांचा उत्साह राजकीय पार्श्वभूमी तुम्ही सांगितली असा, पण त्या बाहेर तुम्ही म्हणता की अजूनपर्यंत मतदारांचो उत्साह जाय तसो पळोवपाक मेळोंक ना. कितें कारण आसा की मतदार व्हडल्या संख्येन अजूनपर्यंत भायर सरूंक ना? मॅडम, कशें आसा, हांगा जी विधानसभेचें इलेक्शन आसतलें किंवा बारीक इलेक्शनां जी आसतलीं तितून भितर खंय तरी राजकारण मिक्सअप जाता. आनीक जी आतां नगरपालिकेचें जें इलेक्शन आसा हितूंक खंय तरी एक मोठें विधानसभेचें इलेक्शन अशें पळयता. हांगा मतदार अक्षरशः बेजाल्ले आसा. प्रत्येक जाण उबो रावता सांगता आपूण डेव्हलपमेंट करपाक रावता म्हणून, पूण कुडचडे नगरपालिकेंत अशें पळयत जाल्यार डेव्हलपमेंट झिरो आसा. पूण काही नगरसेवक आसा तेंच्यांनी बरे पैकी काम केल्लें आसा. तितूंत पिंट्या उडेलकर आसतलो, आनंद प्रभुदेसाय आसतलो, अशे कावन्सिलर आयज तांकां परत रावपाक चान्स पडला. पिंट्या उडेलकर जो आसा तेणी बरे पैकी हांगा जो चेअरमॅन आसलो तेणी बरे पैकी काम केलें आसा कुडचडे नगरपालिकेक, आनी ताका विश्वास आसा की आपूण हे फावटी नक्की येतलो अशें. फायट कशी आसा, फायट ज्यो आसा ती एक ही पक्षाची निवडणूक नासली कारणान हांगा डायरेक्टली कोण पक्ष इन्वॉल्व जाल्ले ना, पूण इनडायरेक्टली हांगा भितरल्यान छुपा जें आसा राजकारण तें केल्लें गेल्लें आसा. पूण मतदाराचो जर मॅडम हे पळयत उत्साह जर पळयत जाल्यार मतदाराचो उत्साह तितलो कुडचडे काकोडा नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीक दिसून येना. स्पीकर हा परते तुमच्याकडे येतले आणि ही माहिती जाणून घेतले. तर आमच्या कुडचडेच्या परते तुमच्याकडे येतले आणि ही माहिती जाणून घेतले. तर आमच्या कुडचडे छुपा पाठिंबा मतदारांचा अनेक कॅन्डिडेट्सना असणार आहे आणि या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी या ठिकाणी घडल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि मतदारांचा कुठेतरी उत्साह या ठिकाणी कमी दिसून आला. आपण पुन्हा एकदा त्या भागात नगरपालिका क्षेत्राभागात जाणार आहोत, पण पणजीमध्ये काय परिस्थिती सुरू आहे ते आपण बघूया. पणजीची पत्रकार आमची दीक्षिता नाईक आपल्यासोबत आहे. दीक्षिताकडे आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की पणजी ही प्रतिष्ठेची मानली जाते. महानगरपालिका कशा पद्धतीनं दीक्षिता हांगा मतदान सुरू आसा सकाळच्यान आणि कितले लोक आतां मेरेन आयिल्ले आसा तूं आमकां सांगतले? हांगा मतदान सुरू आसा सकाळच्यान आणि कितले लोक आतां मेरेन आयिल्ले आसा तूं आमकां सांगतले? जशें की तुमी पळयतात, आयज निवडणुकीच्या मतदानाक सुरवात पणजी मतदान सुरवात जाल्लेलें आसा आनी पळोवपाक गेल्यार सकाळची वेळ आसा म्हणून लोकांची तितली गर्दी दिसून येयना आनी मतदान करपी थोडे खूब प्रमाणान कमी आसात. पूण सांज मेरेन ही संख्या वाडटली असो अंदाज वर्तयला. आनी जशें की तुमकां खबर आसा, पणजीन बाबूश विरुद्ध भाजप कार्यकर्ते असो संघर्श आमकां दिसून आयिल्लो. त्या टायमाचेर खुबश्या जाणांनी आपलो निर्णय आनी विचार जरी बदललो आसलो तरी पणजी महानगरपालिका निवडणुकी कडेन सगळीं भाजप विरुद्ध भाजप अशेंच ह्याच नदरेन पळयतात.
तर जशें की तुमी पळयतात मतदान चालू आसा, मतदार येतात आनी पळोवया सांज मेरेन कितले टक्के मतदान जातले ते आनी तो पर्यंत हांगा तितलो कितें व्हडलो उत्साह असो लोकां मदीं दिसून येवंक ना, पूण जसो येतलो तशें आमी परत मेळया. तरी सुद्धा हांव दिक्षिता तुका विचारतलें की भाजप विरुद्ध भाजप ही निवडणूक पळयली वता, खंय कार्यकर्ते बीन दिश्टी पडले, तांचो उत्साह कसो आशिल्लो, मतदार अजून पर्यंत पावंक ना, पण कार्यकर्ते म्हण दोन्ही वाटेंतले बाबूश विरुद्ध भाजप कार्यकर्ते, हे कार्यकर्ते बी थंय आशिल्ले काय, तांचो उत्साह कसो आसा? भाजप कार्यकर्ते, हे कार्यकर्ते बी थंय आशिल्ले? जशें की तुवें म्हटलें की मतदार अजून तितल्या प्रमाणान पावूंक ना, पण कार्यकर्त्यांचें म्हटलें जाल्यार कार्यकर्ते आमकां अजून हांगा कोण तशें दिसून येवंक ना, बट जशें आमकां दिसून येतलें तशें आमी तुमकां लगेच कळयतले. बरें, तर ही होती पणजी महानगरपालिका क्षेत्रातील निवडणूक. याही ठिकाणी मतदारांचा उत्साह सध्या तरी कमी दिसून येतोय. खूप अल्पशा अशा संख्येनं मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की पणजी महानगरपालिकेची निवडणूक ही भाजप विरुद्ध भाजप अशी पाहिली जाते आणि विशेष म्हणजे शेवटच्या क्षणाला जरी हा पाठिंबा कुठेतरी बाबूश पॅनलला दिला असला तरी खरोखरच यामागचं गूढ काय आहे, सिक्रेट्स काय आहेत ते मतमोजणी दिवशी कळणार आहे. खरंच हा पाठिंबा बाबूश गटाला होता की बंडखोरी कायम होती, हे आम्हाला मतमोजणी दिवशी कळणार आहे. कुडचडेमध्ये आपण पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे की आम्हाला आमच्या रिपोर्टरने सांगितलेलं आहे की याही भागात छुपा पाठिंबा हा कॅन्डिडेट्सना मिळणार आहे. अनेक राजकीय घडामोडी या दरम्यान घडल्या. याही ठिकाणी प्रतिष्ठेची ही निवडणूक होणार आहे. थेट निवडणूक या ठिकाणी म्हणजे दुरंगी लढत अनेक ठिकाणी होत आहे आणि हाही नगरपालिका क्षेत्र आहे तो प्रतिष्ठेचा आहे. आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया आमचे सांगेचे प्रतिनिधी उदय डेईकर यांच्याशी माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रतिनिधी उदय डेईकर यांच्याशी. उदयजी, म्हाका सांगात की तुम्ही म्हणिल्ले आसा की छुपो जो पाठिंबो आसा जो अनेक मतदारांक अनेक कॅन्डिडेट्सांक मेळपाचो आसा, ह्या मागचे कितें नेमकें राजकारण आसा, कित्या खातीर ह्यो सगळ्यो गजाली सिक्रेटली घडल्यो, म्हणजे ओपनली अशे सपोर्ट कोणाक न दिले गेले वता, एक छुपो पाठिंबो दिलो वता? मॅडम, कुडचडेचें जें राजकारण जें आसा तें राजकारण कुडचडेचें खंय तरी वेगळें आसा. कारण 5 नगरपालिका ज्यो आरक्षणा वयल्यान कोर्टान गेल्ल्यो आनी तेंचे फेवर खंय तरी निकाल जालो, पूण अशेंच रिजर्वेशन त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. आपण जाऊया आता थेट पेडणे येथे. पेडणेमध्ये काय सुरू आहे ते पाहूया. पेडणेकरिता 37 उमेदवार निवडणूक लढवत असून 4233 मतदारांकरिता 10 मतदान केंद्रातून मतदान होणार आहे आणि आपल्याबरोबर आहेत या भागाचे स्थानिक. त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि विचारूया की नेमका कशा पद्धतीनं या ठिकाणी मतदान सुरू आहे. काही तांत्रिक कारणामुळे आम्ही इथले स्थानिक जे आहेत त्यांची प्रतिक्रिया ऐकू शकत नाही. आपण पुन्हा एकदा या ठिकाणी येणार आहोत पेडणे नगरपालिका क्षेत्रात. पण आता घेऊया एक अल्पशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण जाऊया थेट पेडणे नगरपालिका क्षेत्रात. प्राचीन आणि कलात्मक वस्तूंचो खजिनो जे तुमच्या घरात घरपण हाडटले. देवी देवतांच्यो मूर्त्यो असो किंवा पूजेचे सामान, शोपीस असो किंवा तरेकवार प्रकारच्यो शोवेच्यो वस्तू, गिफ्ट करात किंवा स्वतःचे घर सजयात. आमचे डिझायनर शॉल आणि हँडीक्राफ्ट पळोवपाक मुजरत यात. आमचो पत्तो बॉम्बे बाजार,
डिपार्टमेंटल स्टोर 18 जून रोड पणजी. Handicraft shopping only at Bombay Bazaar. सनद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, घर स्वप्ना पलीकडचे. A place to live your life with your family and dear ones. A place for the bachelors, families